नमो नमो जलभागा नमो पुंडलिका नमस्कार माझा श्री संता पुंडलिका वंदे हरिविठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु गजानन महाराज की जय 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 राम कृष्ण
विराजित नटी कस्तुमने विराजित मकर कुंडले तलपति समाने नटी कस्तुमने विराजित नटी कस्तुमने विराजित मुख आवडीने तुकामने माझे हेती सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुझे हार गया माझे पितांबर तुझे हार गया माझे पितांबर
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव रूप पाहता दोहा विठ्ठल बरवा दोहा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव सर्व सुखाचे दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव सर्व सुखाचे आगर वापर माझे देवर दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल भावाचे
आमचे नाही ऐसे वेदाचे गाये ऐसे वेदाचे गाये ऐसे वेदाचे गाये येणे साधती साधने साधते साधने येणे साधती साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने भवाची बंधने तुटती भवाची बंधने साधते साधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ पूर्ण करते मनोरथ येणे साधती साधने साधते साधने येणे साधती साधने साधते साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने भवाची बंधने तुटती भवाची बंधने साधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने विठोबार भुमाये विठोबार भुमाये विठोबार भुमाये विठोबार भुमाये म्हणता का हरिप्राप्तीचे उपाय हरिप्राप्तीचे उपाय उपाय हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने साधने येणे साधती साधने धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरे बापेचे उपाय साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने बंधने येणे साधती साधने साधने येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने येणे साधती साधने
श्री ज्ञानदेव आदि शक्ति मुक्ताबाई की, पंढरीनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, गुरुवर्य वासुदेवजी महाराज, गुरुवर्य शिवराम महाराज की, सद्गुरु भोजने महाराज की, बोलो रे भाई सब संतन की, बोलो भारत माता की, नमः पार्वती पते, हर हर महादेव, विठ्ठल 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 हरि प्राप्ती से उपाय, हरि प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने तुटती भवाची बंधने, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, येणे साधती साधने तुटती भवाचे बंधने, समचरण सरोजम सांद्रणिलामुदाभम, जगननी तपानि मण्डनम मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंदरम कन्यनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पाण्डुरङ्गाकरो प्रथमानं, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगाकरू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कारी देमिया कायमा जीवानी, मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कडा, ऐसे नमन करुणी सकडा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू, योग योगेश्वर हाची एक जाना, शिगा विचाराना गजानन, विठ्ठल 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 हरि प्राप्तीशी उपाय, हरि प्राप्ती साधती साधने तुटती भवाची बंधने, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा आणि प्रस्तुत अभंगामधून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भगवत प्राप्तीचा उपाय आपल्याला या अभंगामधून सुचवतात. असोच अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं इष्ट आहे, तो म्हणजे सातशे सेवा वाक्य निमित्त आहे, सांगायला नको, सर्वांना श्रुत आहे. पवित्र पावन मंगलमय पुनीत असे आपल्या या ग्रामामध्ये नव्याने समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने हा या ठिकाणी आयोजित असणारा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा, 1 दिवसीय हा महाराजांचा उत्सव आपल्या सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने, सर्वांच्या अथक परिश्रमाने, सर्वांच्या श्रमदानातून, सर्वांच्या तन मन धनातून या ठिकाणी हा होऊ घातलेला आहे. आणि त्या निमित्ताने
बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्याला महाराजांच्या प्रगट दिन महोत्सवाच्या दिवसावर होणार आहे। विधिवत सर्व कार्य या ठिकाणी पार पडते। आजपासून विधीला सुरुवात झाली आणि उद्याला होम हवन होऊन विधिवत बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा, काल्याचं कीर्तन आणि महाप्रसाद अशा या कार्यक्रमाचं हे असं स्वरूप आहे। अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे। तद अनुषंगाने आमचे परम सन्मानी आदरणीय गजानन भाऊ यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी हा सेवेचा वाटा माझ्याकडे आलात आणि त्या सेवेकरता उपस्थित गावातील सर्व पुरुष मंडळी, प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी, विनेकरी महाराज, मृदंगाचार्य महाराज, पाठीमागे उभे असणारी सर्व गावातील आपली भूगंधर्व गायनाचार्य टाळकरी महाराज मंडळी आणि तुम्हा सर्वांच्या एकत्रीकरणाने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं हे सौंदर्य बघा। नव्यानेच महाराजांच्या मंदिराची उभारणी आपल्या गावामध्ये होते आहे। खरं तर मी नाचोना गावाचं कौतुक करतोय, अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय की खरंच तुम्ही धन्य आहात। का धन्य आहात? मला वाटतं की आपल्या गावामध्ये जवळजवळ सर्व देवांचं, सर्व संतांचं दर्शन सहज होते, नाही का? पुढे जर गेला भक्तभूषण हनुमंतरायांचं मंदिर सुंदर आहे, गाडगे बाबा आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, भगवान श्री पांडुरंग परमात्मा आहेत, आईसाहेब रुक्मिणी देवी आहेत, भगवान शिवजी आहेत आणि तद्वतच आपले सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य वासुदेवजी महाराज सुद्धा आहेत। आणि त्याबरोबर नव्याने समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज सुद्धा उद्याला आपल्या गावामध्ये त्यांच्याच प्रगट दिन महोत्सवाच्या दिवशी प्रगट होणार आहेत। प्राणप्रतिष्ठा महाराजांची होणार आहेत। ही अतिशय आनंदाची बाब आहे। आणि याकरिता अर्थात भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंगाचा जर आपण विचार केलात ना, जगद्गुरु श्री तुकोबाराय एका ठिकाणी असं वर्णन करतायत की संत येण्याकरता, देव येण्याकरता काय महत्वाचं आहे। पहिल्यांदा मंदिर बांधल्या गेलं पाहिजे, गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे, ही संकल्पना अंतकरणामध्ये निर्माण होण्याकरता पहिल्यांदा ते अंतकरण तेवढं निर्मळ शुद्ध असणं गरजेचं आहे। महाराज म्हणतायत देव घरामध्ये येण्याकरता काय करावं लागतं? ज्या प्रसंग जर तुम्ही रामकथेमधला डोळ्यासमोर ठेवलात ना, शबरी मातेचं उदाहरण, तो प्रसंग मला वाटतं आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की शबरी मातेने भगवंत येण्याकरिता काय केलं? महाराज काय केलं? फार मोठं समर्पण केलं, फार मोठा त्याग केला। प्रसंग आपल्या सर्वांना माहिती असेल। ज्या वेळेला ते शबरीचं लग्न जुळलं आणि लग्न जुळल्यानंतर असे दावणीला 15 बोकड बांधले होते। प्रश्न केला शबरीने, म्हटले बाबा हे कशा करिता? वडिलांनी उत्तर दिलं, म्हटले अरे बाळा, उद्या तुझं लग्न आहे आणि लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना याची मेजवानी द्यायची आहे। असे काही पाहुणे असतात, माता भगिनींना अनुभव असेल कदाचित। जर सात्विक पाहुणा आला, सात्विक पाहुण्याकरता काय पाहुणचार असतो आपल्याला सर्वांना माहिती असेल। तर समजा आपल्यासारखे वारकरी, माळकरी आणि निर्व्यसनी लोक जर पाहुणे म्हणून जर गेलेत, पाहुणे म्हणून जर आपण गेलात महाराज, गेल्यानंतर काय पाहुणचार असतो आपल्याकरता? फार झालं गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, श्री बालाजी सू, हा पंचपक्वान्नाचा बेत, यापैकी एखादा पदार्थ असतो। हे सात्विक पाहुण्याच्या संदर्भाने मी बोलतोय। पण काही पाहुणे असे असतात, मावशा हो तुम्हाला फक्त घरून चपात्याच करून द्यावं लागतात, त्याचे भांडे वेगळे असतात, त्याची जागाही वेगळी असते, म्हणजेच ते घरात येऊ द्यायच्या लायकीचे नसतात, हे त्याच्याहून सिद्ध असते। ते गायवडा किंवा एखादा गावाच्या म्हणजे शेतामध्ये असणारी एखादी झोपडी, अशाच ठिकाणी त्यांची पाहुणचाराची व्यवस्था असते। मी सांगतो याकरिता विषय असा होता। शबरी मातेने प्रश्न केला, बघितलं आणि ऐकल्यानंतर दुःख वाटलं। म्हटले माझ्या एकटीच्या लग्नाकरता जर 15 जीव जात असतील, नाही, थांबवलं पाहिजे। वैराग्य प्राप्त झालं महाराज। शबरीने घराचा त्याग करावा, समर्पण करावं। समर्पण काय केलं महाराज शबरीने? अहो संतांच्या सहवासामध्ये शबरीने राहावं, मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा करावी, सेवा करत असताना निरपेक्ष वृत्तीने सेवा करावी। आणि मला असं वाटतं लवकर भगवत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, संतांची प्राप्ती लवकर व्हावी असं वाटत असेल, त्या सेवेमध्ये निरपेक्षता असणं फार महत्वाचं आहे। प्रदर्शन नकोय महाराज, परमार्थ करत असताना आमचं प्रदर्शन नसलं पाहिजे। तो परमार्थ कसा असला पाहिजे? निरपेक्ष वृत्तीने असला पाहिजे। आणि ती निरपेक्ष वृत्ती माझ्या शबरी मातेची होती।
कुठलंही प्रदर्शन नाही, सेवा करताना दिसत नव्हती. मातंग ऋषीने विचार केला आणि एके दिवशी भेट झालीत शबरीची. प्रश्न केला, म्हटले एवढे दिवस झाले तू सेवा करते, सेवा करत असताना कुठल्याही पद्धतीचं नाव नाही, कधी सुद्धा मला सुंदर सडा टाकत असताना, रांगोळी काढत असताना, हे सर्व करत असताना मला एकाही दिवशी तू सेवा करताना दिसली नाही. अशी निरपेक्ष निस्पृह तुझी सेवा आहे. म्हटले आता मी तुला एक आशीर्वाद देतोय. मातंग ऋषीने आशीर्वाद दिला. म्हटले तुला एक दिवस राम भेट देतील. एक दिवस म्हटले वाट पाहायला लागली शबरी. बघता बघता तारुण्य निघून गेलं, म्हातारपण आलं आणि म्हातारपणामध्ये एकदार प्रभू रामचंद्र शबरीच्या त्या कुटियेमध्ये आलेत. महाराज आलेत. म्हटलं आहे ना की रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. ही भावना, ही सदवृत्ती शबरी मातेची निर्माण झाली आणि त्याकरिता आपला विषय असा होता की शबरी मातेच्या त्या आश्रमामध्ये म्हणा, त्या कुटियेमध्ये देव येण्याकरता पहिल्यांदा शबरीला अंतकरण निर्मळ करावं लागलं की तुका म्हणणे चित्त करारे निर्मळ. त्याचा परिणाम येवनी गोपाळ राहे तेथे. असं कधीतरी घर करावं लागेल. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात ऐसा कर घर आवे राम. असं घर असलं पाहिजे, असं घर करावं लागेल की प्रभू रामचंद्र आमच्या घरी आले पाहिजे. आणि म्हणून मी याकरता बोलतोय, पहिल्यांदा तुमच्या अंतकरणामध्ये ती संकल्पना निर्माण झाली की गजानन बाबा आपल्या गावामध्ये आले पाहिजेत आणि आले पाहिजे. ही तळमळ, ही तत्परता आपली असल्या कारणाने सर्वांनी तनमंधनाने सहकार्य केलं. सहकार्याची पोच पावती महाराजांचं या ठिकाणी मंदिर उभं झालं. मंदिर उभं झाल्यानंतर आता उद्याला मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा होणार आहे. ही अंतकरणामध्ये तुमच्या पहिल्यांदा संकल्पना बाबांविषयी निर्माण झाली आणि म्हणून मी सांगतोय की बाबांचा हा प्रगट दिन महोत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत. हा प्रगट दिन महोत्सव आपल्या गावामध्ये साजरा होत असेल यात नवल नाही, गल्लीमध्ये साजरा होत असेल यामध्ये नवल नाही, देशामध्ये साजरा होत असेल यामध्ये नवल नाही, परदेशामध्ये सुद्धा माझ्या समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव चालू आहे. आणि या दोनही गोष्टीचं औचित्य प्रामुख्याने आपण साधलं. मला वाटतंय आता पुढल्या वर्षी महाराजांचा प्रथम वर्धापन दिन करत असताना प्रगट दिनाचा पर्व काळ आणि महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन, या दोनही गोष्टीचं औचित्य तुम्ही साधलं. हे फार फार मस्त केलं. दोन्ही गोष्टीचं औचित्य साधलं. जे प्रगट दिनही होईल आणि महाराजांच्या तुमच्या या मूर्तीचा वर्धापन दिन महोत्सव सोहळा सुद्धा उद्याला होईल. सुंदर मंदिर या ठिकाणी उभं झालं. फक्त मला आपल्याला विनंती अशी करायची आहे, त्या मंदिराचं पावित्र्य आम्ही राखलं पाहिजे. महाराज पावित्र्य राखलं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. आणि सेगा शिस्त आहे, तिथले जे नियम आहेत त्या शिस्तीनुसार, त्या नियमानुसार आम्ही सुद्धा आमच्या आचरणामध्ये तशा पद्धतीचं म्हणजे बदल करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला पाहिजे. नाहीतर अनेक मंदिरं असतात महाराज, मंदिरं सुंदर असतात पण त्या मंदिरामध्ये स्वच्छता नसते. मंदिर फार मोठे असतात पण मंदिरामधला नित्यनियम त्या ठिकाणी नसतो. मंदिर तुम्ही किती मोठं बांधलं, मूर्ती किती रुपयाची आणलीत, मूर्ती किती मोठी आणलीत, याला काहीही किंमत नाही. मंदिर बांधत असताना, मूर्ती प्राण प्रतिष्ठा करत असताना तिथं नित्यनियम किती चालतायत हे फार महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. सध्याच्या काळामध्ये बघा काही काही गोष्टी ह्या बुद्धीला पटत नाहीत पण तरी सुद्धा म्हणजे पटवून घ्याव्या लागतात किंवा ही वस्तुस्थिती मांडणंही कुठं कुठं त्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय. मंदिरं बांधल्या जात आहेत पण मंदिरामधले नित्यनेम, मंदिरामधली जी म्हणजे रोजची दिनचर्या आहे ही दिनचर्या व्यवस्थितपणे चालू राहत नाही. तिथली दिनचर्या असली पाहिजे. त्याला मंदिर म्हणतायत महाराज. कारण मंदिर शब्दाचा जर अर्थ तुम्ही पाहिला तर म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता, रम्यता जिथे असते त्याला मंदिर म्हणतायत. मंदिर आहे, मूर्तीही आहे, पण मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होण्याकरिता, ते चैतन्य अविरत अखंडपणे राहण्याकरता तिथल्या उपासना, तिथले नित्यनियम हे चालवणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ती जबाबदारी आम्हा सर्व गावकरी मंडळींची आहे. नाहीतर अवघड परिस्थिती आहे. काही काही गावामध्ये मंदिर आहेत
मूर्त्या बसवलेल्या आहेत. अमावस्या पौर्णिमेला त्या मूर्तीची आंघोळ होते, त्याच दिवशी त्यांना नैवेद्य दिले जाते. ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणची आहे. काय अर्थात महाराज, तिथे ती देवता वास करत नाही, बघा वास करत नाही. मला तुम्ही सांगा मावशा हो, घरामध्ये आपल्या देवघर आहे, देवघरामध्ये छोटे छोटे देवही पितळचे, काही तांब्याचे अशा पद्धतीचे देवही आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, अहो सुतकाच्या त्या कालखंडामध्ये आपण 10 दिवस देवपूजा करत नाही, सर्व कामं करतोय, घर स्वच्छ करतोय, झाडतोय, ज्या काही गोष्टी असतील घरातल्या सर्व कामं होत आहेत, पण देवपूजा होत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 10 दिवस देवपूजा होत नाही, खरंच प्रसन्नता वाटते का घरामध्ये? नाही. भरपूर कामं जरी तुम्ही करत असाल पण देवपूजा झाली नसेल, घरामध्ये प्रसन्नता वाटत नाही. मग मला सांगा, घराच्या संदर्भाने, घरातील छोट्याशा देवघराच्या संदर्भाने जर ही भावना आमच्यामध्ये निर्माण होत असेल, प्रसन्नता आम्हाला वाटत नसेल, तर मंदिर बांधल्यानंतर, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर तिथले नियम विधिवत झालेच पाहिजेत महाराज. तिथली परंपरा, तिथले सर्व जे काही रोजचे उपचार आहेत हे व्यवस्थितपणे झालेच पाहिजे. रोज स्नान त्या मूर्तीचं केल्याच गेलं पाहिजे. सायंकाळचा हरिपाठ आरती त्या ठिकाणी केल्याच गेली पाहिजे. रोजचा नैवेद्य दाखवल्याच गेला पाहिजे. हे सर्व होत असेल ना, तर महाराज मला वाटतं तुम्हाला दुसरीकडे कुठं जाण्याची गरजही नाही. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठामध्ये असं वर्णन करतायत. महाराज म्हणतायत, ज्या मंदिरामध्ये अखंडता असेल, ज्या मंदिरामध्ये नित्यनेम असतील आणि अखंड भगवत नामचिंतनाचा घोष असेल ना, महाराज म्हणतात ते गाव, ते मंदिर प्रत्यक्ष काशी आहे. ते गाव, ते मंदिर प्रत्यक्ष पुरी आहे. त्यांना काशीला जाण्याची गरज नाही. जाऊ नये या मताचा सुद्धा मी नाही. त्यांना जगन्नाथपुरीला सुद्धा जाण्याची गरज नाही. हे मी बोलत नाही, हे मी सांगत नाही, संत प्रमाणानुसार तुमच्या समोर मी प्रतिपादित करतोय. महाराज म्हणतात, नित्यनाम घोष जयाचे मंदिरी आणि त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. महाराज म्हणतात ते तीर्थक्षेत्र आहेत, पण नित्यनेम होणं अत्यंत गरजेचं आहे. पण काय परिस्थिती झाली महाराज सध्या ग्रामीण भागामध्ये? फारच अवघड परिस्थिती झाली. मला तर असं वाटते कधी कधी ग्रामीण भागापेक्षा शहरात परमार्थ वाढला महाराज. मंदिरं शहरात वाढले. आपल्या गावात तर गावा मिळून, फार मोठ्या गावा मिळून एखादं मंदिर असते काही काही गावामध्ये, पण शहरातली जर परिस्थिती पाहिली ना, प्रत्येक कॉलनीमध्ये फोटो लावलेला आहे. त्या फोटो समोर दर गुरुवारी आरती होते. 50-50-100 लोक एकत्रित गोळा होत आहेत आणि गजानन महाराजांची उपासना, बावन्नी काय असेल त्यांच्या पद्धतीने ते करतायत. मला सांगा, शहरातले लोक ड्युटी करून, सर्व गोष्टी करून जर ती उपासना, महाराजांविषयी प्रेम, श्रद्धा, निष्ठा त्यांच्या अंतःकरणामध्ये असेल, आम्ही कुठेतरी वेळ काढला पाहिजे ना. पण ही खेदाची बाब आहे, ही शोकांतिका आहे समाजाची, की आमच्या लोकांना हरिपाठ करा सांगावं लागते, आमच्या लोकांना सामुदायिक प्रार्थना करा सांगावी लागते. ही शोकांतिका आहे. कधीतरी आम्ही आमच्या बांधवांचा आदर्श घेतला पाहिजे, कधीतरी त्यांच्याकडली आम्ही निष्ठा पाहिली पाहिजे. मला सांगा ना, कोण्यातरी त्या बांधवांना सांगावं लागते का त्यांच्या प्रार्थनेचा वेळ झाला? इथं हरिपाठाला 4-4 वेळ आवाज द्यावा लागते, चला हरिपाठ करणारी मंडळी, चला सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात होते. ही परिस्थिती आमच्यामध्ये आहे. बघा त्यांच्याकडं, त्यांचा वेळ झाला, प्रार्थनेचा वेळ झाला. जिथे असतील, कामाला असोत, शेतात असोत, बसमध्ये असोत, कुठंही असोत, प्रार्थनेचा वेळ झाला की तिथंच ती त्यांची प्रार्थना करतायत. ही निष्ठा आहे, ही एकता आहे. पण आम्ही इतके वर्ष झाले तरी त्यांच्यामधली निष्ठा आम्हाला दिसत नाही, त्यांच्यामधली एकता दिसत नाही. काहीच बदल, परिवर्तन आमच्यामध्ये होत नाही. जोपर्यंत परिवर्तन होत नाही, जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत कार्यक्रमाचं खरं पुण्य आणि कार्यक्रम केल्याचं खरं श्रेय सुद्धा आम्हाला प्राप्त होत नाही. ही शोकांतिकेची बाब आहे. आणि त्याकरिता प्रत्येक ठिकाणी आम्ही सांगतोय की गावातला हरिपाठ झाला पाहिजे, गावामध्ये सामुदायिक प्रार्थना झाली पाहिजे. त्याकरता 4 लोक असतील, 2-4 महिला असतील, त्यांनी हरिपाठ घेत जा, हरिपाठ करत जा. पण निदान रोज काही जणांना शक्य होत नाही, कोणाला नोकरी असेल, कोणाला ड्युटी असेल, शेतीचे कामं असतील, नाही शक्य होत. त्याकरिता आमचे विदर्भरत्न गोसेवक संजयजी महाराज पाचपूर बाबांनी दौरा काढलात महाराज.
स्वतः एवढ्या लांबून रात्रंदिवस कथा कीर्तन करून स्वतःच्या फोर व्हीलरने आपल्या गावामध्ये आम्ही जवळजवळ दर्यापूर तालुका पूर्ण फिरलो. फक्त 5 ते 10 गावं बाकी आहेत. 81 गावं आहेत दर्यापूर तालुक्यामध्ये. सर्व दर्यापूर तालुका आम्ही फिरलो. प्रत्येक गावामध्ये स्वतःहून गेलो की बाबा हरिपाठ करा, सामुदायिक प्रार्थना करा, दशमीची दिंडी काढा, रामधून काढा, रामफेरी काढा. हे नाही शक्य होत, निदान 7 दिवसातून एकदा तरी मंदिरामध्ये येत चला. म्हणून जे जे मंदिरं असतील, जी जी देवता असतील, त्या त्या देवतेचा तो दिवस आम्ही त्या त्या गावामध्ये दिला. हनुमंतरायाचं मंदिर असेल शनिवार मंगळवार दिला, शिवजीचं मंदिर असेल सोमवार दिला, गजानन महाराजांचं मंदिर असेल तर गुरुवार दिला. आणि साप्ताहिक महाआरती ही संकल्पना बाबांच्या आज्ञेने प्रत्येक गावामध्ये रुजवलीत. आम्ही प्रत्येक गावामध्ये रुजवली. त्याचा दर्यापूर तालुक्याचा असा एक ग्रुप तयार केला आणि प्रत्येक गावाला मेसेज आमचा असतो की तुमच्या गावच्या आरतीचे फोटो टाका, तुमच्या गावच्या त्या यजमानांची नावे टाका, किती गावामध्ये आरती सुरू आहे, किती गावामधली आरती बंद आहे, याची दखल नेहमीप्रमाणे आमचे कार्यकर्ते जी काही बाबांची टीम आहे ही सर्व मंडळी घेत असते. याचं कारण कशाकरिता की हे एकत्रीकरण कुठंतरी असलं पाहिजे, ही एकता कुठंतरी या समाजामध्ये नांदली पाहिजे. मला वाटतं म्हणून माझ्या वंदनीय महाराजांना सुद्धा त्या गोष्टीची खंत वाटावी की या भारतात बंधुभाव नित्य वसुधे. महाराजांनी सुद्धा म्हणावं हे बंधुत्व, हे प्रेम कायम टिकलं पाहिजे. आणि ते कायम टिकण्याचं माध्यम फक्त संत व्यासपीठ आहे. आणि म्हणून त्याकरिता आम्ही वेळ काढला पाहिजे. पण नाही आम्हाला वेळ महाराज. काय काही लोकांना म्हणावं, अहो चला ना कीर्तनाला, साप्ताहिक शनिवारची आरती आहे मंदिरामध्ये, शनिवारच्या आरतीला चला, सामुदायिक प्रार्थनेला चला. काही महाभाग असेही भेटतात महाराज, काही असे भेटतात की महाराज आम्हाला डोकं खाजवायला वेळ नाही. एक जण तर असा भेटला म्हणे, महाराज काय सांगू, तुम्ही म्हणता कीर्तनाला चला, काय कशाचं कीर्तन, काय म्हणे आमच्या प्रारब्धात आमच्या तकदीरात काही कीर्तन नाही म्हणे. काय सांगा म्हणे, वेळच नाही ना. हो म्हणे महाराज, शंभूड शिकरायला फुरसत नाही. म्हटलं राहू दे नाकात तसाच. मग एवढी अवघड परिस्थिती आहे. अहो धर्माकरता आमच्याकडे वेळ नाही. आज मी हे बोलतोय कशा करता, आज योग म्हणजे योग्य तो दिवस आहे का योग्य दिवस आहे, आज विशेष पर्व का आहे. आज म्हणजे उद्याला गजानन महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. हा तर महत्वाचा पर्व काळ आहेच आहे. पण माझ्या छत्रपती शिवरायांची आज काय आहे, जयंती आहे. ज्यांच्यामुळे मंदिरं सुरक्षित आहेत, ज्यांच्यामुळे घरातील तुळस सुरक्षित आहेत, ज्यांच्यामुळे आमच्या माता भगिनी सुरक्षित आहेत आणि ज्यांच्यामुळे आमचा परमार्थ देव देश हे सर्व सुरक्षित आहेत, अशा राजांची आज जयंती आहे. मग तो आदर्श कधीतरी आम्ही घेतला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी जर समर्पण केलं असेल, महापुरुषांनी देशाकरता समाजाकरता समर्पण केलं असेल, निदान काहीतरी वेळ आम्ही धर्मकार्याकरता, देश सेवेकरता, समाजसेवेकरता काढला पाहिजे की नाही. अरे हे आयुष्य कधीतरी मातीत जाणार आहे. मग मातीत जात असताना या आयुष्याच्या या सुवर्ण संधीचं सोनं आम्हाला कधीतरी केलं पाहिजे, करता आलं पाहिजे. नुसतं आयुष्य आम्ही प्रपंचाकरता घालवत असू, नुसतं स्वतः करता माझं म्हणून नुसतं स्वार्थाकरता जगत असू, स्वार्थच आमच्या डोळ्यासमोर असेल ना, अहो काय सांगा, गेल्यानंतर घरातलं सुद्धा तुमचं नाव काढणार नाही, घरात भिंतीवर फोटो सुद्धा राहणार नाही. आज विचार करा, किती वर्ष झाले छत्रपती शिवरायांना जाऊन, तरी गावागावामध्ये, घराघरामध्ये, गल्लोगल्लीमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती होते, घरोघरी फोटो आहेत. याचं कारण काय असेल, ते समाजाकरता जगले, नुसतं स्वतः करता नाही. हे महत्व समर्पणाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता सुंदर मंदिर झालं, सुंदर मंदिर झाल्यानंतर नुसतं आता मंदिर सुंदर झालं, उद्याला मूर्ती बसणार आहे. मूर्ती बसल्यानंतर बस उद्या गजानन महाराज की जय ज्याच्या त्याच्या मुखामध्ये येणार आहे. आरती सुद्धा संध्याकाळी होणार आहे. एकदा प्रगट दिनची आरती झाली की ऋषी पंचमी पर्यंत जायचं काम अशी परिस्थिती होऊ देऊ नका बरं. जवळजवळ 95% परमार्थ तुमच्या भरोशावर आहे मावशा हो. आम्ही तुम्हाला जबाबदारी देत असतो हरिपाठाची, पण काय करावं, सांगता सांगता आमचे घसे बसून राहिले, पण तुम्ही काही ऐकतच नाही. काय करावं. कितीदा मी तिकडे कार्यक्रमात सांगितलं, बाबा हरिपाठ करत जा. होते का हरिपाठ गावातला? काहीतरी 2-3 महिने चालला मला वाटतं. बस 2-3 महिने झाले बंद पडला. मला असं वाटतं की आता मुख्यमंत्र्याचीच भेट घेतली पाहिजे. जशी लाडकी बहीण योजना काढली तशी एखादी हरिपाठ योजना काढावा, त्यानं तरी लोक करत जातील. विठ्ठल हा विचार आम्ही कुठेतरी साधू संतांचा
केला पाहिजे, समर्पण जीवनामध्ये कुठंतरी असलं पाहिजे आणि म्हणून सुंदर मंदिर झालं, याचं पावित्र्य आम्ही राखलं पाहिजे, याची स्वच्छता आम्ही राखली पाहिजे, याची शिस्त आम्ही राखली पाहिजे. पहा कसं आहे, महाराज शेगाव मध्ये प्रगट झाले आणि कुठं झालेत, काय झालेत, आपल्या सर्वांना चरित्र माहिती आहे. नेहमी तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणारी मंडळी आहात. गजानन महाराजांना आपण सर्व मानणारी मंडळी आहोत. महाराजांवर श्रद्धा, प्रेम, निष्ठा आपल्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणूनच हा उत्सव आपण साजरा करतोय, म्हणूनच याकरता आपण खर्च करतोय, म्हणूनच याकरता आपण वेळ सुद्धा काढतोय. याचं कारण महाराजांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारं ते प्रेम आहे. कधी प्रगट झालेत महाराज? आपण म्हणतोय 52 मध्ये, माघ वद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी उष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट बंकट लालावरी तुझी कृपा झाली तिसाची ओसाव्याच्या नवसासाठी. आपण म्हणतोय की अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ वद्य सप्तमी दिनी प्रगटला योगी महान. अशा माघ वद्य सप्तमीच्या दिवशी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज शेगाव ग्रामामध्ये अवतीर्ण झालेत, प्रगट झालेत. आणि जेव्हा काही सुज्ञ मंडळींचं लक्ष समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांवर गेलं, कोण्या अवस्थेमध्ये होते महाराज कोण्या अवस्थेमध्ये होते समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज? अहो, ते वास्तुशांती ऋतुशांती होती, त्याच्या पत्रवाड्यांचा ढीग लागलेला होता. त्या पत्रवाडीवरचे उष्टे शीत वेचून समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज खात होते. मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, माझ्या बोलण्याची भूमिका आपण लक्षात घेत जा. बोलण्याचा विपर्यास होता कामा नये, होऊ देऊ नका, फक्त बोलण्याचा भाव लक्षात घ्या. महाराज उष्ट्या पत्रवाडीवरचे शीत वेचून खात होते. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, काय कमी होतं महाराजांकडं? योगी होते ते, योग बलाने त्यांना काहीही साध्य करता येत होतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती महाराजांकडे होती. योग बलाच्या सामर्थ्याने महाराजांना भूक सुद्धा क्षमवता येत होती, किंवा त्यांच्यामध्ये तेही सामर्थ्य होतं की पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट सुद्धा कोणीही आणून देऊ शकत होता. हे सामर्थ्य, ही शक्ती त्यांच्याकडे होती. पण तरी सुद्धा त्यांनी उष्ट्या पत्रवाडीवरचे शीत वेचून का खाल्ले असतील, याचा विचार, याचं चिंतन कधीतरी आम्ही एकांतामध्ये शांततेने केलं पाहिजे. याचा विचार कधीतरी केला पाहिजे. हे होऊ शकत नव्हतं का? मी तुम्हाला सांगतोय, आज गजानन महाराजांचं नाव जर आम्ही मुखाने घेतलं, त्यांच्या नावाचं हे सामर्थ्य आहे की नाचवण्यावरून तुम्ही फक्त भगवी पताक खांद्यावर घ्या, जय गजानन श्री गजानन म्हणत म्हणत शेगाव पर्यंत जा. मी तुम्हाला सांगतोय, कुठंही तुमची अवहेलना, गैरसोय होणार नाही. तुम्ही नाही म्हणेपर्यंत लोक तुम्हाला खाऊ घालतील. हे ताकद गजानन महाराजांच्या नावाची आहे. आज हजारो लोक शेगाव संस्थांमध्ये जाऊन तृप्ततेचे ढेकर देऊन बाहेर निघतात. मग मला सांगा, हे जर महाराजांच्या पश्चातही होत असेल, महाराज समाधिस्थ झाल्यानंतर त्यांच्या नावाने लाखो लोकांना जर अन्न मिळत असेल, त्या महाराजांना मिळत नव्हतं का? किंवा मिळवता येत नव्हतं का? एवढं सारं असूनही महाराजांनी उष्ट्या पत्रवाडीवरचे शीत वेचून का खाल्ले असतील, याचा विचार केला पाहिजे. याचा विचार एवढाच आहे, महाराजांना आम्हाला अन्नाचं महत्व, अन्न हे परब्रह्म आहे, हे कळवण्याकरता महाराजांना ती कृती करावी लागली. कदाचित महाराजांना आमच्यासारखं उभं राहून फेटा बांधून सांगताही आलं असतं, अन्न पूर्ण ब्रह्म आहे, अन्न वाया घालू नका, हे सांगता आलं असतं. पण संत महात्म्यांचं जीवन हे आदर्शमय असते महाराज. आणि म्हणून तो आदर्श आमच्या जीवनामध्ये, आमच्या चारित्र्यामध्ये बदल करण्यासारखा असल्या कारणाने महापुरुषाचं जीवनचरित्र, संतांचं जीवनचरित्र आम्ही अभ्यासलं पाहिजे. त्याचा आदर्श आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतला पाहिजे. ती कृती समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांनी केली. का कृती केली असावी? कारण वारकरी संप्रदायामध्ये, संतांच्या परंपरेमध्ये कृतीला विशेष करून महत्व आहे. नुसतं उपदेशाला महत्व नाही. आम्ही उपदेश करत असू, पण कृती जर त्याच्या विरुद्ध आमची असेल, आमच्या उपदेशाचा परिणाम समाजावर होणार नाही. याचं कारण नुसतं उपदेश चालू आहे, कृती त्याच्या व्यतिरिक्त आहे, त्याच्या विरुद्ध आहे. म्हणून कृतीला पहिल्यांदा महत्व आहे, नंतर उपदेशाला महत्व आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्यांच्या अभंग गाथेमध्ये असं आपल्या समोर असा उल्लेख करतायत, असं दिग्दर्शित करतायत. महाराज म्हणतायत, तुका म्हणे करुणी दावी त्यांचे पाय माझे जीवी. स्वतः त्यांनी पहिल्यांदा केलं पाहिजे. आधी केले, नंतर त्याने सांगितलं पाहिजे. किंवा आणखी महाराजांचं प्रमाण आहे, बोले तैसा
चाले आणि त्याची वंदावी पाऊले. जसा बोलतोय तशा पद्धतीची वर्तणूक असली पाहिजे. मग समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी नुसतं मुखाने समाजाला सांगितलं नाही, तर पहिल्यांदा ती कृती स्वतः महाराजांनी करून दाखवली की अन्न हे परब्रह्म आहे हे कळण्याकरता. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, दर गुरुवारी पारायण करणाऱ्या महिला आहेत नाही का? दर गुरुवारी शेगावची वारी करणारेही भरपूर श्रद्धावान भाविक आहेत. दर एकादशीला वारी करणारे सांगायचं झालं तर विना चप्पलची अनवाणी पायाने वारी करणारे सुद्धा श्रद्धावान निष्ठावान सध्या समाजामध्ये आहेत. मला त्यांच्या श्रद्धेला तळा जाऊ द्यायचा नाही आणि त्या संदर्भात मला चर्चाही करायची नाही, पण माझ्या बोलण्याचा कल तुम्ही लक्षात घ्या. एवढी श्रद्धा समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांवर आहे, पण तेवढी श्रद्धा असताना महाराजांना जे अभिप्रेत होतं, महाराजांची जी कृती होती, महाराजांचा जो आवडता विषय होता किंवा महाराजांनी जे केलं जे सांगितलं त्याच्या विरुद्ध जर आमचं आचरण असेल, खरंच महाराजांना त्याचा आनंद वाटत असेल का? नाही वाटत महाराज. पण त्याच्या म्हणजे त्याच्या विरुद्धच आमचं आचरण आहे ना. किती जण, मला प्रश्न विचारायचा आहे की गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणाऱ्यांना प्रश्न आहे, गजानन महाराजांची वारी करणाऱ्यांना प्रश्न आहे, आणि महाराजांचं महत्व सांगणाऱ्या कीर्तनकार टाळकरी सर्व मंडळींना माझी विनंती आहे, माझा प्रश्न आहे की किती लोक महाराजांच्या कृतीनुसार आपल्या आचरणामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात? किती लोक? की महाराजांनी जर अन्नाचं महत्व सांगितलं असेल, मला तरी असं वाटतं उद्या महाराजांचा प्रगट दिनाचा दिवस आहे, उद्याच्या दिवशी महाराजांची मूर्ती आपल्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत. महाराज प्रत्यक्ष आपल्या मंदिरामध्ये महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहेत. करा एखादा संकल्प की महाराज तुम्ही आम्हाला अन्नाचं महत्व सांगितलं, तुम्ही उष्ट्या पत्रवाडीवरचे, तुमच्याकडे एवढं सामर्थ्य असूनही उष्ट्या पत्रवाडीवरचे शीतक तुम्ही वेचून खाल्लेत, आम्हीही असा संकल्प उद्या तुमच्या प्रगट दिनाच्या दिवसापासून करतोय की आजपासून आम्ही घरची पंगत असो, घरचं जेवण असो की सार्वजनिक पंक्तीतलं असो, आम्ही आमच्या ताटामध्ये पत्रवाडीमध्ये कधीच उष्ट राहू देणार नाही, अन्न वाया घालवणार नाही, असा संकल्प उद्याच्या दिवशी करा. खरं प्रगट दिन महोत्सवाचं पुण्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल कधी कधी त्याच्या म्हणजे विरुद्ध दिसते हो. काय 5-6 दिवसापूर्वी मूर्तिजापूरला त्या सालासर मध्ये गेलो. कधी कधी आग्रहाने प्रेमाखातर जावं लागतं. गेलो महाराज. गेल्यानंतर आता नाईलाज असते. खरं तर धोतर घालणाऱ्यांनी पांढरे कपडे घालणाऱ्यांनी त्यामध्ये जायचंच नसते. का जायचं नसते? त्या कोणती पार्टी म्हणतात रे त्याला? बफे पार्टी नाही. खरंच बफे पार्टी आहे की बफेलो पार्टी आहे अजून लक्षात आलं नाही. पायात चपला तशाच असतात, पायात बूट तसेच असतात, हातात ताट असते. काय पद्धत आहे का? बफे पार्टी म्हणावं की काय? पांढरे कपडे घालून म्हणजे एखादा जर गेला ना, तुम्हाला खरं सांगतोय, जर आमच्यासारखा महाराज गेला ना, त्याचं पोट भरणार नाही, अंग भरल्याशिवाय राहणार नाही. कोण काय अंगावर सांगून सांगता येत नाही. परिस्थिती पाहिली काय लोक महाराज. अहो पोट किती असते आमचं? 1.5 किलो भात घेतात लोक. 1.5 किलो पद्धत आहे काय? हो. ते भजन पापड काही जणांच्या ताटात मावत नाही, आणता रस्त्यानं सांगते तरी ताट भरून घेते. अरे बाबा डबल घेता येते ना. आपला हात आणि जगन्नाथ हीच पद्धत असते ना, त्यामध्ये तुझ्याच हाताने घ्यावं लागतं रे. उठून जाता येतं, काही खाली बसावं लागत नाही, उभ्यानेच कार्यक्रम चालू असते. त्याच्यामुळे काय एवढं? आणि खरंच तो तेवढं खाते का? किती वाया जाते म्हणतात, किती वाया जाते. विचार करा ना. पण आता काय करावं? प्रश्न असते त्यांच्याही समोर. जर ती पद्धत केली नाही तर लोक म्हणतात काय लग्न केलं होतं ना. लोक सध्याच्या काळात त्याला स्टँडर्ड की समजतात. स्टँडर्ड लग्न केलं म्हणतात त्यांना. अन्न वाया घालवणे म्हणजे काय स्टँडर्ड लग्न करणे आहे का? काय अवघड परिस्थिती आहे. मला म्हणजे विचार करत असताना हा विचार मला आपल्या समोर मांडायचा आहे की आम्ही विचार केला पाहिजे की त्या बफे पार्टीमध्ये वाया गेलेल्या अन्नामध्ये एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न होईल एवढं अन्न त्यामध्ये वाया जाते. कधीतरी या गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे. पण मला सांगा, नुसतं संताला मानणं चालू आहे की नाही हो आमचं? संताला नुसतं मानणं चालू आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, संताला मानू नका. मानतो आम्ही, फक्त गजानन महाराजांना मानतोय, सर्व संतांना मानतोय. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो, संताला मानायला किंमत आहे की संतांचं म्हणणं ऐकायला किंमत आहे? मावशाओ बोलत जा तुम्ही, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण रोज कीर्तन करून मी थकलो. संताला मानायला किंमत आहे की संतांचं म्हणणं ऐकायला किंमत आहे? पुरुष मंडळी, मानायला काय किंमत आहे? त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे.
महाराज म्हणतात त्या वंदनीय महाराज, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकितो नाही ऐकत. संत जे सांगतायत, संतांना जे अभिप्रेत आहे त्यानुसार नाही. आमचं फक्त संतांना मानणं चालू आहे. संत काय म्हणतायत संतांचं म्हणणं आम्ही ऐकत नाही. बरं, परमार्थाचं कसं आहे असं नाही, व्यवहारही तसंच आहे मावशाव. मी तुम्हाला व्यवहार सांगतोय. पतीला व्यवहारामध्ये पतीला मानायला किंमत आहे की पतीचं म्हणणं ऐकायला किंमत आहे? नुसतं मानायला किंमत आहे की म्हणणं ऐकायला किंमत आहे? त्याचं म्हणणं ऐकायला किंमत आहे. मानायला काय किंमत आहे महाराज? एक दिवस फक्त मानणं, 14 जानेवारीच्या दिवशी, त्याच दिवशी त्याचं सुंदर नाव उखाण्यात घेणं, एरवी त्याच्याशी आरेकारे बोलणं, याला काय किंमत आहे? त्या दिवशीच फक्त सोन्याच्या ताटात, चांदीच्या वाटीत, काय काय नवीन नवीन पद्धतीने असते. नुसतं मानणं चालू आहे, म्हणणं ऐकणं नाही. व्यवहारामध्ये नुसतं पतीला मानायला किंमत नाही, म्हणणं ऐकायला किंमत आहे. नाही तर त्यानं जर पाणी मागितलं, ड्युटीहून थकून येते बिचारा, पाणी मागते, पाणी मागितल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी येते पण त्याच्यापर्यंत काही पाणी जात नाही. सिरियल पाहणं चालू असते, पवित्र रिश्ता. अरे हा रिश्ता कुठं चालला? काय पवित्र रिश्ता पाहताय? रिमोट हातात असते, तो पाणी मागते, पाणी पाहिजे, तहान लागली, सकाळपासून म्हटले पाणी पिणं झालं नाही, एवढे आज कामं होते, शेवटी उद्गार येतात, या नोटीस येईपर्यंत मी इथून उठणार नाही. काय पवित्र रिश्ता पाहताय? ह्या गोष्टीचा विचार आम्ही केला पाहिजे. कधी कधी तर असेही उद्गार येत आहेत की तुम्ही उभे आहात की नाही, तिथेच पाण्याचा माठ आहे की नाही, त्याच्यावर गडवा ठेवला आहे की नाही, त्याच्याच बाजूला ग्लास आहे की नाही, गडवा भरून घ्या, ग्लास भरून घ्या, तुम्ही प्या. धन्यवाद विठ्ठल. ही परिस्थिती हल्लीच्या काळामध्ये चालू आहे. आपला विषय होता की नुसतं संतांना मानायला किंमत नाही. महाराज त्यांचं म्हणणं आम्ही कुठंतरी ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की एवढं अन्नाचं महत्व ज्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आम्हाला सांगितलं असेल, कृती करून दाखवली असेल, तर मी पारायण करणाऱ्यांना विनंती करतोय, मी महाराजांची वारी करणाऱ्या या दिवसाचा उपवास करणाऱ्यांना सुद्धा विनंती करतोय, आम्ही अशा पद्धतीचं एखादा विषय, एखादा तरी पैलू महाराजांच्या जीवनातला आमच्या आचरणामध्ये थोडका का होईना उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या दिवशी असं होईल ना, त्या दिवशी महाराजांना अभिप्रेत अशा पद्धतीचं आमचे आचरण असेल ना, त्या दिवशी खरं प्रकटीने उत्सवाचं पुण्य मिळेल. त्या दिवशी खरं ऋषी पंचमीचं पुण्य आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असा आदर्श महाराजांच्या जीवनामधून आम्ही घेतला पाहिजे. आता महाराजांच्या विषयावर सुद्धा खूप वेळ आपल्याला बोलता येईल. अलौकिक, अगम्य, अपूर्व असं जीवन माझ्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं आहे. त्या महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आज ही सेवा आहे. आणि त्यामध्ये विशेष दुग्ध शर्करा योग असा की छत्रपती शिवरायांची जयंती सुद्धा, त्याही विषयाला मला हात घालायचा आहे. आणि थोडक्यामध्ये अभंगाचा भाव सुद्धा मला आपल्या समोर मांडायचा आहे. ज्यांची आज जयंती आहे छत्रपती शिवरायांची, आज जवळजवळ अनेकांच्या घरावर भगवे झेंडे आहे, अनेकांच्या गाडीवर भगवे झेंडे आहे, बऱ्याच जणांच्या त्या टी शर्टचा कलर सुद्धा बदललेला आहे, बऱ्याच जणांच्या कपाळावर सुद्धा गंध दिसते. का? छत्रपती शिवरायांच्या प्रती ती भावना, शुद्ध वासना, ते प्रेम, ती निष्ठा आमच्यामध्ये आजच्या दिवसाला जागृत होते. पण मला म्हणायचं आहे, नुसतं आजच्या दिवसाला जागृत होऊन चालणार नाही, ती सदैव जे अभिप्रेत छत्रपतींना होतं त्यानुसार आमचं जीवन असलं पाहिजे. काय आदर्श होता छत्रपती शिवरायांचा, काय शिकवलं महाराज त्यांनी आम्हाला. किती कमी दिवस जगलेत हे लोक, विचार करा ना तुम्ही. ज्ञानोबारायांचा जर जीवन प्रवास तुम्ही पाहिलात ना, काय 21-22 वर्षाचं वय होतं ज्ञानोबारायांचं. छत्रपती शिवरायांच्या जर आयुष्याची गणना पाहिली, मला वाटतं काहीतरी 50 वर्षाच्या आतच छत्रपती शिवरायांचं सुद्धा महाराजांनी सुद्धा आपलं जीवन प्रवास संपवला. जगद्गुरु तुकोबारायांचा जीवन प्रवास पाहिला, आयुष्याची मर्यादा जर पाहिली, काहीतरी 41-42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय समाजामध्ये राहिले. स्वामी विवेकानंदाच्या आयुष्याचा जर विचार केला तर स्वामी विवेकानंद सुद्धा फार काळ समाजामध्ये राहिले नाहीत. सकल वारकरी संप्रदायातील संतांचा जर विचार केला, फक्त नामदेव महाराज 72 वर्ष राहिले.
प्रेममूर्ती नामदेव महाराज. सर्व संतांना समाधिस्थ होऊन नामदेव महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवलं. एरवी सर्व संतांचा जर विचार केला यांनी लवकरात लवकर आपला जीवन प्रवास संपवला. पण मला म्हणायचं आहे, कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये कमी दिवसामध्ये फार मोठा असा संदेश समाजाला ते देऊन गेले. व्यक्ती किती वर्ष जगला याला किंमत नाही, तो कसं जगला फार किंमत आहे. आमचं आयुष्य काय, काही काही जण 100च्या वर जातात, 100च्या वर जाणारे सुद्धा आहेत. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसे माहित, त्याचे तेरवीचे कीर्तन आम्ही केले. 105 वर्ष जगले. 105 वर्ष जगले काही जण. पण खाटेवर पडलेला असताना जर एखाद्या वेळेला भेटीला जाण्याचा योग आला, काही काही लोक म्हणतात आमच्या बाबाची भेट घ्या, गेल्यानंतर तो एकच सांगते, महाराज कधीच 1 रुपया वर्गणी दिली नाही, कधीच कुत्र्यालाही भाकर टाकली नाही, हाळाचे काळ केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस एवढं सारं केलं, पण आता काय करावं, शरीर थकलं म्हणे. आणखी जर 5-10 वर्ष मी जगलो ना, खरंच 50ची 100 करायला मी वेळ लावणार नाही. अरे याच्यासाठी आयुष्य दिलं का देवाने? याच्यासाठी जीवन असते का? कधीतरी समर्पण हे समाजाकरता आमचं असलं पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतोय, कधीतरी दुसऱ्यासाठी जगून आम्ही पाहिलं पाहिजे. तुम्हाला सांगतोय, तुम्ही स्वतःसाठी जगा, तुम्ही नुसतं परिवारासाठी जगा. जगू नये असं मी म्हणत नाही, माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. पण तुम्ही परिवारासाठी जगा, तुम्ही स्वतः करता जगा. जगत असताना तुम्हाला सांगतोय, गेल्यानंतर तुमची तेरवी, तुमचं वर्षश्राद्ध समाज घरातले करतील याची गॅरंटी घेता येत नाही. करतही असतील तर समाज काय म्हणेल या न्यायाने, या दृष्टीने करणारे आहेत. पण मनाभावापासून ते करतीलच असं सांगता येत नाही. पण कधीतरी दुसऱ्यासाठी जगा, कधीतरी दुसऱ्यासाठी जगून पहा. त्याचा आनंद आणि त्याची विशेषता तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आज छत्रपती शिवराय किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय आम्ही म्हणतोय, त्याचं कारण जर काय असेल तर ते आमच्या करता, समाजाकरता जगले. विठ्ठल ज्यांचा जन्म सुद्धा किल्ल्यावर झाला आणि अवतार कार्य सुद्धा महाराजांचा शेवट सुद्धा किल्ल्यावर झाला महाराज. आणि असे छत्रपती शिवराय, असे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याकरता कर्तबगारी जर कोणाची असेल, कर्तबगारी कोणाची असेल मावशा हो, ती कर्तबगारी माझ्या जिजाऊ मातेची आहे. कर्तबगारी जिजाऊ मातेची आहे. कारण मला वाटतं महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये सुंदर ओवी आहे, या कोवड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसिता प्रगटतील शेकडो महापुरुष. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. यामध्ये ज्ञानोबाराय आहेत, यामध्ये शिवाजी आहेत, यामध्येच आहेत. पण ते घडवल्या गेले पाहिजेत, तसे संस्कार त्यांच्यावर दिले गेले पाहिजे. कारण उद्याचं भविष्य घडवायचं असेल ना, उद्याचं भविष्य घडवण्याकरता ही तरुण पिढी सुसंस्कार. वंदनीय घुसरकर महाराजांचं फार गोड भोजन आहे. काय करावं महाराजांचं गोड भोजन आहे. महाराज म्हणतायत, कल का भारत आज की संतान है, कल का भारत आज की संतान है, खूब करो बच्चों को विद्या दान है, कल का भारत आज की संतान है. आमच्या घुसरकर महाराजांचं गोड भजन आहे बरं. फार सुंदर कवित्व काव्य आहे आमच्या महाराजांचं, त्यांचं पद आहे. महाराज म्हणतात, उद्याची पिढी घडवावी, उद्याचं भविष्य उज्ज्वल असावं असं वाटत असेल, ज्या मायबापांना वाटत असेल ना, त्यांनी मुलांना शिकवलं पाहिजे, जरूर शिकवलं पाहिजे, जरूर सुशिक्षित बनवलं पाहिजे. पण त्याबरोबर सुसंस्कारिताचं बालकडू सुद्धा पाजलं पाहिजे. ज्या वेळेला ती माय माऊली सुसंस्कारिताचं बालकडू त्या बाळाला, त्या मुलाला पाजेल ना, तेव्हा सुसंस्कारित पिढी जन्माला येईल. तेव्हा शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा पाहिजे, आला पाहिजे असं आम्हाला वाटते ना. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे असं वाटते, पण आमच्या घरात नाही, दुसऱ्याच्या घरात. ही परिस्थिती हल्लीच्या काळामध्ये आहे. काही काही जणांचं छत्रपती शिवरायांबद्दलचं जर प्रेम डोळ्यासमोर ठेवलं ना, काही काही जणांच्या म्हणजे आता प्रवासात असताना काही काही अनुभव येतात. काही काही जणांच्या गाडीच्या पाठीमागं लिहिलेलं असते, कपाळावरती चंद्राची कोर असते, टी शर्ट भगवं असते आणि पाठीमागे गाडीच्या लिहिलेलं असते की राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे. एकदा मी वाचलं गाडीवर, आमच्या गावातल्या पोरांनी लिहिलं,
वाचल्यानंतर मला थोडा आनंदही वाटला, स्वाभिमान वाटला. म्हटलं काय लेकाच्या म्हणजे अंतकरणात छत्रपती शिवरायांविषयी प्रेम आहे, काय स्वाभिमान याच्या अंतकरणामध्ये आहे महाराजांविषयी, की छत्रपती शिवाजी महाराज पुढं आणखीही अवतीर्ण झाले पाहिजे, जन्माला आले पाहिजे, ही सदवासना यांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि जेव्हा त्याच्या गाडीवर ते पाहिल्यानंतर बाजारचा दिवस आला, आपल्या दर्यापूरचा बाजार उद्याचा बाजारचा दिवस आला. ज्याच्या गाडीवर ते लिहिलेलं होतं ना महाराज, तोच गटाऱ्यात दारू पिऊन लोळत पाहला. म्हटलं अरे याच्यासाठी बोलावतो का पुन्हा जन्माला? ज्याने म्हटलं राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे, हे तू गाडीवर लिहावे, ज्याने गाडीवर लिहावे त्याने दारू पिऊन गटाऱ्यात लोळावे, हे पाहण्याकरता राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे. काय परिस्थिती आहे! नुसतं लिहिल्याने, नुसतं चंद्रकोर लावल्याने छत्रपती शिवरायांविषयी प्रेम कळवळा दाखवता प्रदर्शित करता येत नाही, तर त्याविषयी आमच्या आचरणामध्ये कुठेतरी बदल असला पाहिजे, तसं आचरण असलं पाहिजे. आणि म्हणून मावशा हो, अशी सुसंस्कारित पिढी घडवल्या गेली पाहिजे, नाहीतर अवघड परिस्थिती आहे हो. सध्या समाजात आम्ही फिरतोय, फार भयावह परिस्थिती झाली सध्या समाजामध्ये, नाही संस्कार राहिलेत महाराज. हो, काही मायबापांना लटकून घेण्याची वेळ समाजामध्ये सध्या येते आहे. याचा विचार खरं तर केला पाहिजे. याच्याकरता सुसंस्कार मुलांना दिले पाहिजे. नाही काय संस्कार नाहीत का शिल्लक? एकदा मी कीर्तन करून निघालो, बसने त्या दिवशी गेलो, गावच्या स्टँडवर आलो आणि स्टँडवर आल्यानंतर बसची वाट पाहत बसलो. तेवढ्यात एक छोटासा पोरगा आला. लहान पोरं व्यसन करतायत महाराज, असं काहीतरी याच्या वयाचा असला पाहिजे. आला, काय महाराज रात्री तुमचंच होतं काय? अरे काय तुमचं होतं म्हणजे काय तमाशा होता का? कीर्तन होतं असं म्हणणं. म्हटलं हो गड्या रात्री कीर्तन होतं. बरं बरं बरं, कुठं जायचं आहे? सामन्याला जायचं आहे. बरं. तेवढ्यात त्याने काय केली, ती खिशातली पुडी काढली, एक दुसरी होती, त्याच्यासोबत एक पिलू होतं, दुसरी होती, फाडली. ते फाड्याची प्रॅक्टिसही त्यांनाच असते. खरंच ती काही बुद्धी देव ज्याला त्याला जशी पाहिजे तशीच देते. ती दोन्ही मिक्स केल्यानंतर त्याची काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया केली आणि तोंडात टाकणार. तेवढ्यात पुन्हा मागे लपून ठेवली, असा हात करून उभा राहा. 10 मिनिटं झाले, मी त्याची गंमत पाहत होतो. म्हटलं काय विनाकारण चर्चा करत बसता, याच्याशी बोलायला पुरत नाही आपल्याला. काय 10 मिनिटं थांबणे, बस आल्यानंतर गाडीत बसणे, काय घेणं देणं आपल्याला? पुढच्या वर्षी बोलवलं तर त्या गावात जाणे, नाही बोलवलं तर राहिलं. काय करायचं विनाकारण? याला उपदेश करण्यात काही अर्थ नाही. कारण काय उपदेश लोक म्हणजे काय म्हणतील सांगता येत नाही. एकदा तेव्हापासून मी बसने प्रवासच सोडला म्हणा. शक्यतो पावतर 2 व्हीलरचा प्रवास असते, फार लांब असलं तर 4 व्हीलरचा. एकदा तर बसमध्ये गेलो, एक म्हणजे चांगल्या अर्ध्या वयाचं होतं, हातात बिडी होती, एका हातात त्याच्या बॅग होती. बॅग आल्यानंतर ते मला बस पाहायची आहे महाराज, ही बिडी धरा म्हणे हातात. काय तुम्ही कोणाशी बोलताय? कपडे गिपडे तर पहा, आमचे गंध तर पहा. उपदेश किती करतायत लोक. तो म्हणे महाराज मी तुम्हाला फक्त बिडी धरायला सांगितली, ओळाले सांगितली नाही. साधू संतांना नीचातलं नीच काम केलं म्हणे, एवढं तुम्ही केलं तर काय बिघडलं? काय करता त्याला? तुझंच दर्शन घेतलं पाहिजे. एवढे कीर्तन करतो आम्ही, पण तुझ्या खालीच लोक भेटले. अवघड परिस्थिती. काय प्रवासात लय अनुभव आलेत महाराज. कमी वयात आम्ही भरपूर फिरलो. कधी नीट बसमध्ये बसू देत नाहीत लोक. बसमध्ये बसला एकला म्हणे जे का रंजले गांजले सांगताना उभे राहा, मला बसू द्या. त्याशी म्हणे जो आपुले त्याला साधू म्हणतायत. एकदा बसमध्ये बसलो, बसल्यानंतर काय झालं, माझं शर्ट असं खाली असं लांबलं. एका जणाने काय केलं महाराज, चप्पल सहित त्याच्यावर पाय दिला. अरे ओ दादा कीर्तनाला जायचं आहे भाऊ, एकच ड्रेस सोबत आहे, जरा म्हणजे पाहून तर चालत जा, शर्टवर तुम्ही पाय दिला. मी सरळ त्याला म्हटलं, काही म्हणजे रागात म्हटलं नाही, काही फार मोठ्या आवाजात म्हटलं नाही. तो राहिला तो म्हणे मग एवढं लंब काय दे शिवा. चुकलं बा, चुकलं. तू गुरु भेटला मला. आता टेलर साहेबांना सांगत जरा आखूड शिवत जा. आता झालं ना तेवढ्याने. मला वाटलं आता विषय संपला असेल हा, पण त्याचा मावस भाऊ गुरु भाऊ तिथं होताच ना. तो पण त्याने काय घरी शिवलं, भेटलं एखाद्या सप्त्यात, फुकटचं खाय त्याला स्वस्त माग काय अनुभव येत आहेत महाराज. विठ्ठल त्याने महाराज 10 मिनिटात नंतर ती पुडी काढली. म्हटलं का रे भाऊ 10 मिनिटं का लावली त्याला? म्हणे महाराज ते तुमच्या लक्षात येणार नाही.
तिकून बाप येत होता म्हणे माझा, आणि त्याला ते दिसली असती ना म्हणे पुढी. म्हटलंय पा, आज तू बापाच्या चोरून खातोय, पण एखाद्या दिवशी जर तुझ्या तोंडाचा वास आला आणि तू जर बापाच्या हातात सापडला का मरेपर्यंत मार खावा लागेल रे. त्याच्यापेक्षा तू सोडून दे ना, हे काय कशाला व्यसन करतोय. माझे वंदनीय महाराज म्हणतायत ना, व्यसने सगळे सोडून द्या ना, सरळपणाचे जीवन जगाना, व्यसन सोडलं पाहिजे का. आज बापाच्या हातून चुकला, एखाद्या दिवशी त्यांच्या हातात सापडशील ना म्हणे महाराज तुम्हाला ते कळणारच नाही, तुम्हाला फक्त कीर्तनातलं समजतं म्हणे, काही समजत नाही म्हणे. अहो हे पुढी जर माझ्या बापाला दिसली ना म्हणे अर्धी लंबी करतात म्हणे, याची तलप नाही माझी तलप नाही. सांगा अशी बाप लेक असले तर कुठं देश जाईल, कधी देशाचं कल्याण होईल, कधी देशाचा उद्धार होईल, कधी गाव मोठं होईल आणि कधी गावाची प्रगती होईल. म्हणून विनंती आहे माऊल्यांनो, मुलांवर चांगले संस्कार करा. बाल संस्कार शिबिरामध्ये असतात. इथे मुरादेवीला बाल संस्कार शिबिर असते, तुमच्या कापूस तळणीला बाल संस्कार शिबिर असते. त्या शिबिरामध्ये तुम्ही मुलांना पाठवा, चांगले संस्कार द्या. भविष्यामध्ये जे चांगले निर्माण झालेत ना, जेणेकरून तुमचा सांभाळ करतील. त्यांना काय फार आपल्याला महाराजच बनले पाहिजेत असं नाही, ते डोक्यात धारणा तुम्ही करू नका. ते चांगले माणूस जरी बनलेत ना तरी समाजाचं हित आहे, तरी गावाचं हित आहे, तरी घराचं हित आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तसे घडले नाही. महाराज आईच्या उदरामध्ये, माझ्या जिजाऊ मातेच्या उदरामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते, त्या गर्भ अवस्थेमध्ये जिजाऊ मातेला डोहाळे कसे लागले होते, कशाचे डोहाळे होते, किल्ले पाहण्याचे डोहाळे होते. हातात तलवार घ्यावीशी वाटत होती, तलवार फिरावीशी वाटत होती, महापुरुषांचं चरित्र वाचावंसं वाटत होतं, किल्ल्यांची प्रदक्षिणा, किल्ले पाहावेसे वाटत होते. हे डोहाळे लागत होते. हे डोहाळे लागले म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. आता तो विषय खरं तर माझं वय नाही, मी बोलूही नाही. तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या सर्व मायमावले आहात, सर्व पुरुष मंडळी आहे, पण नाईलाजाने कधी कधी बोलावं लागतं. खरंच माफी मागून बोलतो. का बोलतो? कारण ते बोलण्याची गरजही कधी कधी पडते, म्हणून माफी मागून बोलतो. आता डोहाळे जर पाहिलेत ना, कोयशे खाव वाटतात, यक्र कशी निर्माण होती. तो जन्माने आल्यावर तो एखादी योजना नाही, जर गावात रोड आला असेल आणि त्याच्याकडे जर पद असेल, काय खाईल सांगता येत नाही. हा परिणाम तुम्ही पैसे खाण्याचा आहे. तुम्हाला हा विनोद वाटत असेल, मी तुम्हाला घडलेली परिस्थिती सांगतो. आपल्या अमरावती जिल्ह्यामधलाच एक कुटुंब आहे, आळंदीमध्ये असते, आणि त्या कुटुंबामध्ये एक आता मुलगा जन्माला आला. याच्यापेक्षाही लहान आहे तो मुलगा, सोहम नाव आहे त्याचं. त्या मुलाकडं जर तुम्ही आज पाहिलं, त्याच्याकडे जर तुम्ही गेलात ना, आज वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज त्या संस्थेच्या शताब्दी महोत्सवामध्ये त्याची परीक्षा घेतली. कोणी घेतली? शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरांनी परीक्षा घेतली. त्या 4थ्या वर्गातल्या मुलाच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. संपूर्ण, कोणतीही ओवी विचारा, कोणताही श्लोक विचारा, संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याच्या पाठ आहे. 4थ्या वर्गातल्या मुलाच्या. काही मुलाखतवाले, काही चॅनलवाले, न्यूजवाले त्याच्या घरी गेले, त्याच्या आई वडिलाची मुलाखत घेतली. त्याच्या आईला विचारलं, म्हटले असा सुंदर मुलगा तुमच्या पोटी जन्माला आलात की या वयामध्ये एक अभंग पाठ होत नाही. याच्या 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे मुखोद्गत आहेत. परीक्षा घेतल्यानंतर त्या परीक्षेत हा उत्तीर्ण झालात एवढ्या लहान वयात. याचं कारण काय आहे? तुम्ही काय केलं? त्या आईने उत्तर दिलं. ऐका मावशाओ, ही घडलेला प्रसंग सांगतोय बरं. आजही तुम्ही सर्च करा मोबाईलवर, तुम्हाला त्याच्या आई वडिलाची मुलाखत येईल, युट्यूबला आहे. आणि आईने त्याच्या उत्तर दिलं. म्हटले त्या मुलाखत घेणाऱ्यांना की ज्या वेळेला हे बाळ माझ्या पोटामध्ये होतं, माझ्या उदरामध्ये असताना मी 1008 ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण केले, त्याचा परिणाम असा मुलगा जन्माला आला. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एकनाथी भागवत वाचा, गजान विजय ग्रंथ वाचा, थोर महापुरुषांचं चरित्र वाचा, वंदनीय महाराजांची ग्रामगीता वाचा. आणि हे करत असताना या कर्तबगारीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मुलं तसे जरी नाहीत आले, निदान त्या विचाराचे सुसंस्कारित मुलं जन्माला येतील, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे, बाबांचा उद्या प्रकटी महोत्सव आहे. दोनही विषयाचं चिंतन मी सविस्तररित्या तुमच्या समोर मांडलं. आता 10 वाजले.
देत मला अत्यंत अल्पशा अवधीमध्ये या ठिकाणी थांबायचं आहे आणि अभंगाचा भाव सुद्धा बाकी आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ती एकनाथ महाराज शांत आहेत, ते एकनाथ महाराज संत आहेत, ते एकनाथ महाराज श्रीमंत आहेत. कधी कधी शांत दिसून येतात, संत नसतात, संत असतात शांत असतात तर श्रीमंत नसतात, श्रीमंत असतात संत असतात तर शांत नसतात. पण माझे नाथ महाराज शांतही आहेत, माझे नाथ महाराज श्रीमंतही आहेत, माझे नाथ महाराज संत सुद्धा आहेत. थोडक्यामध्ये त्यांना महाराजांचा चरित्रात्मक भाग आपल्या समोर मांडतोय, म्हणजे अभंगाची भूमिका तुमच्या लक्षात येईल. काय नाथ महाराजांची शांती होती, एवढी शांती नाथ महाराजांची. पैठण क्षेत्रामध्ये, पैठण गावामध्ये चर्चा झाली. म्हटले आपले साधू आहेत, ज्ञानेश्वरी गाथा आणि भावार्थ रामायण एकनाथी भागवताचं प्रवचन कीर्तन करतायत, सांगतायत समाजाला. त्या नाथ महाराजांना म्हणे राग येत नाही. अरे राग आणण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. असा ओटा होता, त्या ओट्यावरती मंडळी बसलेली होती, त्याला ओटा म्हणतायत. कोणता ओटा म्हणतायत? आज प्रसिद्ध आहे पैठणमध्ये तो ओटा. कोणता ओटा? आपल्या खेड्यात तुमच्या गावात नसेल तो, त्याला कुच्चर ओटा म्हणतायत. आजही प्रसिद्ध आहे पैठणमध्ये. मंडळी बसली तिथं. म्हणजे नाथ महाराजांना राग येत नाही. अरे राग आणून दाखवल्याशिवाय राहत नाही आम्ही. दिली एका जणाला सुपारी, म्हणशील ते, तू म्हणेल ते बक्षीस आम्ही देऊ, फक्त राग आणून दाखव. ठीक आहे म्हणे. त्यांच्याकडे तो तेवढाच विषय असते. कोणाच्या घरी काय झालं, गावात काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, बस 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 तेवढाच विषय असते. कधी कधी एखाद्या वेळेला जर मावस बहीण आणि मावस भाऊ जर टू व्हीलर न गेले तर याची चर्चा मस्त जोडा आहे गड्या. अरे भामट्या बहीण भाऊ आहेत ते. म्हणजे काय परिस्थिती आहे, कुठं आमचा चष्मा, कुठं आमची दृष्टी, याचा विचार कधीतरी केला पाहिजे. बुद्धीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, दृष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. याकरिताच कुठंतरी कीर्तन आहे, याकरिताच कुठंतरी कथा आहेत, याकरिताच कुठंतरी हरिपाठ आहे, याकरिताच कुठंतरी सामूहिक प्रार्थना आहे. एकाने ठरवलं, महाराज रोज गोदावरीच्या स्नानाला जायचे आणि जाण्या येण्याच्या त्या घाटावर रस्त्यावर बसलात. महाराज स्नानाला गेलेत, स्नान करून परत आलेत. या व्यक्तीने पानाचा असा डबाचा भरून आणला होता, पानाचा विडा मुखामध्ये घातला, त्याची पिचकारी महाराजांच्या अंगावर सोडली. काय केलं असेल महाराजांनी, काय केलं असेल नाथ महाराजांनी, मी प्रश्न विचारतो. समजा त्या जागी जर आपण असतो तर तुमच्या माझ्या सहित कानाचं माप नक्की घेतलं असतं. महाराजांनी काही प्रतिशब्द न उच्चारता पुन्हा गोदावरीच्या स्नानाला जावं, पुन्हा गोदावरीचं स्नान करावं, स्नान करून पुन्हा परतावं. पुन्हा या व्यक्तीने तोंडामध्ये असणारी पानाची पिचकारी महाराजांच्या अंगावर सोडावी. हो, बघता बघता कितीतरी वेळ हा प्रयोग केला.